सध्या महाराष्ट्राचं राजकारण रोजच रंग बदलत आहे, पण आता त्या रंगाला एक नवीन कंट्रोल रूम मिळाली आहे आणि ती आहे डिझाईन बॉक्सची. हो, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता अशी परिस्थिती आहे की कोण बोलणार, कधी बोलणार, किती बोलणार आणि कोणत्या अँगलने बोलणार हे सर्व आता त्यांच्या स्वतःच्या नेत्यांनी नाही तर नरेश अरोरा आणि त्याची टीम ठरवणार आहे. बोलणं ही परवानगीवर आलंय हे ऐकूनच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच होत आहे की संपूर्ण प्रवक्त्याची फौज आता एका व्यावसायिक कंपनीच्या स्क्रीन खाली येत आहे. नेमकं दादांना आणि त्यांच्या पक्षाला असा निर्णय का घ्यावा लागला, काय नेमकं कारण आहे, ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि ज्या निवडणुकात एक छोटं वाक्यही मोठं वाद निर्माण करू शकतं, तिथे अजित पवारांनी संपूर्ण कम्युनिकेशन सिस्टीमचं सूत्र बाहेरील प्रोफेशनलकडे सोपवलेलं आहे. नरेश अरोरा हे पूर्वी काँग्रेससाठी राजस्थान आणि कर्नाटकात मोठ्या मोहिमा चालवणारे राजकीय कॅम्पेन तज्ज्ञ आहेत. आता ते पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आपली नजर ठेवणार आहेत. त्यानंतर नेते बेताल वक्तव्य करणार नाहीत, चुकीचा संदेश देणार नाहीत, या सर्व गोष्टी ते पाहणार आहेत. पक्षाच्या विरोधात वातावरण निर्माण करणारी मिसकॉर्डिनेशन राहणार नाही हे अजित पवार सुनिश्चित करू पाहत आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर अजित पवारांचा पक्ष थोडा अडकळला होता, पण विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या 236 जागांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची 41 जागांची कामगिरी विशेष ठरली. या यशाचं मोठं श्रेय दिलं जातं ते म्हणजे डिझाईन बॉक्स टीमला, ज्यांनी अजित पवारांची नवीन प्रतिमा घडवली. संदेश स्पष्ट होता आणि गुलाबी कॅम्पेनद्वारे पक्षाला नवा ब्रँड त्यांनी मिळवून दिला. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर गुलाबी जॅकेटमध्ये दिसलेले अजित पवार हे त्या रणनीतीचं उदाहरण होतं. पराभवातून उभं राहण्यापेक्षा क्रिएटिव्ह होणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी सिद्ध केलं. आता स्थानिक निवडणुका समोर आल्या आहेत. नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समित्या या सगळ्या सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याला स्पर्श करतात. अशा निवडणुकात एक अनियोजित वक्तव्य, एक चुकीचा शब्द किंवा एखाद्या मुद्द्याचं चुकीचं स्पष्टीकरण प्रचाराला मोठं नुकसान करू शकतं. त्यामुळे यावेळी अजित पवारांकडून सेंट्रलाइज कम्युनिकेशन मॉडेल लागू करण्यात आलेलं आहे. यानंतर पक्षातील नेते आणि प्रवक्ते स्वतःहून माध्यमांशी बोलणार नाहीत. आधी डिझाईन बॉक्स कडून परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. परवानगी मिळाली की मगच प्रतिक्रिया देण्याची मुभा मिळेल. परिणामी अनियंत्रित गोंधळ घालणारी किंवा विरोधकांना संधी देणारी कोणतीही गोष्ट रोखली जाणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक वक्तव्यानंतर विचार केला जाणार आहे. नेमकं कसं, तर केलेल्या विधानाचा फायदा नेमका कोणाला होतोय, विरोधक याचा कसा वापर करू शकतात, किंवा केलेलं विधान पक्षाच्या संदेशाशी जुळतं का, आणि काय म्हणायचं आणि काय टाळायचं ही संपूर्ण लँग्वेज स्ट्रॅटर्जी नरेश अरोराची टीम सांभाळणार आहे. म्हणजेच प्रवक्त्यांनी आता स्वतःची भाषा नाही तर पक्षाची भाषा बोलायची, तीही प्रोफेशनली डिझाईन केलेली. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात प्रवक्त्यांची उडवाउडी होताना दिसली. कुणी कुणावर आरोप केले, कुणी कुठल्या मुद्द्यावर अतिरेकी विधान केलं, तर कुणी वादात सापडलं. सोशल मीडिया प्रचंड वेगाने चालत असल्यानं चुकीच्या विधानानं तासाभरात वाद पेटवला जाऊ शकतो आणि त्या वादाचा राजकीय फायदा नेमका कोणाला होतो, ही सगळी वेगळी गणितं आहेत. या सर्व अनुभवांनीच आता अजित पवारांना कठोर धोरण स्वीकारायला भाग पाडलंय. यामागे अजित पवारांचा उद्देश सरळ आणि स्पष्ट आहे. त्यांच्या पक्षातील प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, निवेदन हे पक्षाच्या नॅरेटिव्हशी जोडलेलं असावं. मतदारांपर्यंत एकच स्पष्ट संदेश पोहोचावा आणि कोणत्याही उघड्या दारातून विरोधकांना मुद्दा मिळू नये. अशा पद्धतीनं डिझाईन बॉक्सच्या हातात हात घालून फक्त मीडिया प्रतिक्रिया नाही तर संपूर्ण इमेज मेक ओव्हरची सूत्र दिलेली आहेत. कॅम्पेनची भाषा, रंग, संवाद, जाहीर सभा, सोशल मीडियाची रणनीती हे सर्व ते ठरवणार आहेत. भविष्यात अजित पवारांच्या राजकारणात गुलाबी कॅम्पेन नंतर आणखीन कोणती नवी संकल्पना दिसणार हे पाहणंही तेवढंच महत्वाचं असेल. राजकीय वर्तुळात या निर्णयावर दोन प्रतिक्रिया प्रामुख्याने उमटताना दिसतात. एक म्हणजे आधुनिक काळाची गरज असल्याचं सांगण्यात जात आहे, त्यामुळं राजकीय ब्रँडिंग नसल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. तर दुसऱ्या फळीतली लोक म्हणतात की एका पूर्ण पक्षाचं तोंड बंद करून ठेवणं हा लोकशाहीत धोकादायक प्रयोग आहे असं म्हटलं जातं. जरी मतभेद वेगळे असले तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता कोण बोलतंय यापेक्षा काय, कधी आणि कसं बोलतंय
हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे ठरवणार आहेत नरेश अरोरा आणि त्यांची डिझाईन बॉक्स टीम. महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात मोठ्या निवडणुका आहेत. सत्तेची समीकरण पुन्हा बदलणार आहेत. मतदारांच्या नजरा पक्षांच्या वर्तणुकीवर खिळलेल्या आहेत. या सगळ्यात अजित पवारांचा कंट्रोल आणि प्रोफेशनलाइज कॅम्पेन मॉडेल किती यशस्वी ठरतं हेच आता पाहण्यासारखं ठरणार आहे. आणि म्हणूनच आजचा सर्वात जास्त चर्चेत असलेला मुद्दा एकच आहे. अजित पवार गटात आता सर्वांवर डिझाईन बॉक्सची करडी नजर असणार आहे. मंडळी, दादांनी आणि त्यांच्या पक्षाने आणलेली या नव्या पद्धतीबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.